नमस्कार, लाईफ विथ सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती कोणाच्या तरी स्वागतासाठी मी ही रेसिपी बनवलेली आहे। तर काहीतरी गोड बनवून कोणाचं तरी स्वागत करावं म्हणून मी काय करावं तर आज मी गोड भात बनवण्याचा विचार केला। जून महिना लागून जवळजवळ 15-20 दिवस झाले, पण पाऊस अजिबात पडत नव्हता। अधूनमधून यायचा, पण खरं तर जून महिन्यासारखा पाऊस पडलेलाच नाही, जो शेतकऱ्यांना हवा असतो, शेतीसाठी उपयुक्त असतो, असा पाऊस अजिबात पडला नव्हता। पण ह्या 2-3 दिवसामध्ये पावसाने अगदी धमाकेदार एंट्री केलेली आहे आणि मुसळधार पाऊस पडतोय। तर त्याच पावसाच्या स्वागतासाठी मी छान असा काजू, बदाम, मनुकं घालून साजूक तुपाची फोडणी देऊन मस्तपैकी असा गोड भात केलेला आहे। वरून केशरचं काड्या वगैरे टाकून हा गोड भात केलेला आहे जून महिन्याच्या स्वागतासाठी। म्हणजे मी अगदी हे गोडधोड भात करून जून महिन्यात जो पाऊस चालू झाला त्याचं छानपैकी स्वागत केलेलं आहे। तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला रेसिपीला सुरुवात करायच्या आधी मी रेसिपीचं संपूर्ण तुम्हाला साहित्य दाखवते। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे तिचं साहित्य एकदा पाहून घेऊया। तर या वाटीमध्ये 1 वाटी बासमती तांदूळ मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून भिजत घालून ठेवलेला आहे। जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि वाटीचं माप हे आहे। ह्या वाटीने मी ते 1 वाटी तांदूळ घेतलेलं आहे आणि ह्याच 2 वाट्या पाणी मी ह्या ग्लासामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर इकडे एका वाटीमध्ये मला चवीनुसार गूळ घेतलेला आहे, थोडीशी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये केशरचे काही धागे मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत। नंतर यामध्ये वेलची पावडर आहे आणि यामध्ये मी जवळजवळ 2 टेबलस्पून असं साजूक तूप घेतलेलं आहे। बदामचे काही काप आहेत, काजू, मनुकं आणि इथे थोडंसं मीठ। मिठाशिवाय पदार्थाला चव नाही। जरी मी गोड भात बनवला असला तरी देखील मीठ थोडंसं टाकणार आहे। तर आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इकडे गॅसवर कुकर ठेवलेलाच आहे। आता मी गॅस चालू करून घेते। तर लगेचच आपण गॅस पेटवून घेऊया। गॅस पेटवून घेतलेला आहे। आता थोडासा कुकर गरम होण्यासाठी आपण वाट पाहूया आणि त्यामध्ये हे मी जे 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं ते सगळं तूप याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी 2 अख्ख्या वेलच्या टाकलेल्या आहेत। तर नंतर लगेचच हे बदाम आणि काजू टाकून घेणार आहे। आपण हे बदाम आणि काजू जे टाकलेले आहेत ते आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाहीत, त्यासाठी मी इथे गॅस देखील कमी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेतलं हे मनुकं देखील टाकून घेतली। तर जे पण मी पाणी घेतलं होतं ते मी लगेचच त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। मी तुपाची फोडणी दिली होती म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं। या पाण्याला उकळी आल्यानंतरच मी ह्याच्यामध्ये तांदूळ सोडणार आहे। हे चिमूटभर जे मी मीठ घेतलेलं आहे, म्हणतात ना मिठाशिवाय पदार्थाला चव नाही, म्हणून ते मीठ देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि हे जे आपण केशरचे धागे ह्याच्यामध्ये भिजत घातलेले पाण्यामध्ये ते संपूर्ण मी याच्यामध्ये टाकून दिलेले आहे। त्यामुळे काय होणार आहे, आपल्या ह्या भाताला चांगला कलर देखील येणार आहे। आता थोडं पाणी उकळवायची मी वाट पाहते। तर इथे पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे आणि उकळी येण्यासाठी मी गॅस फास्ट केलेला, आता पुन्हा मी कमी केलेला आहे गॅस। आणि चवीनुसार मी याच्यामध्ये गूळ आणि साखर टाकणार आहे। तर ही मी थोडंसं मला चवीनुसार जेवढा गूळ पाहिजे होता तेवढा मी घेतलेला आहे आणि तो मी संपूर्ण याच्यामध्ये टाकून दिलेला आहे। आणि त्याच्यावर जेवढं मला गोड लागणार आहे तेवढीच साखर टाकणार आहे। अंदाजे साखर घेतलेली आहे। थोडंसं गूळ आणि साखर आपल्याला याच्यामध्ये आता पुन्हा थोडी वितळून द्यायची आणि लगेचच मी हे जे 1 वाटी तांदूळ भिजवून ठेवले होते ते मी टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये।
तर तांदूळ देखील टाकून घेतलेले आहेत आणि मी गॅस कमी केलेला. आता त्यामध्ये मी थोडीशी ही जी वेलची पूड आहे ही संपूर्ण टाकून घेतलेली आहे. मी 2 वेलच्या पण फोडणीला दिल्या होत्या, पण त्या अख्ख्या वेलच्या टाकलेल्या. आणि त्या भातामध्ये ज्यावेळेस आपण भात शिजवतो त्याच्यामध्ये अख्खी वेलची खूप छान दिसते म्हणून मी टाकलेल्या. आणि चवीला आत्ता मी वेलचीची पूड टाकलेली आहे. तर केशरचे जे आपण धागे पाण्यामध्ये मिक्स करून टाकलेले त्याने जेवढा कलर येईल तेवढा कलर मला बास होणार आहे ह्या भातामध्ये. कोणी कोणी लाल कलर पण वापरतो, पण मी तो वापरलेला नाही आहे. आता ह्याला आपण लावूया झाकण. तर सगळं साहित्य आपण अगदी प्रमाणामध्ये टाकलेलं आहे आणि मी झाकण लावून घेतलेलं आहे. आणि झाकण लावून आता मी याला 2 शिट्ट्या देणार आहे, कारण मी तांदूळ अर्धा तास भिजत घातलेले. त्याच्यामुळे मी जास्त वेळ 3 शिट्ट्या घेणार नाही आहे, फक्त 2 शिट्ट्या घेणार आणि गॅस बंद करणार. आणि जवळजवळ 5 ते 7 किंवा म्हणजे वाफ जाईपर्यंत मी झाकण अजिबात त्याच्यावरचं काढणार नाही. त्याच्यामुळे राहिलेला जो 3री शिट्टीचा जो टाईम असतो तो आपला तांदूळ शिजून निघतो. तर आता आपण शिट्टी व्हायची वाट पाहूया. तर पहिली शिट्टी झालेली आहे आणि लगेच 2री शिट्टी पण झाली. आता मी त्याच्यासाठी गॅस बंद करून घेते आणि आता कुकर थंड व्हायची आपण वाट पाहूया. तर वाफ गेल्यानंतर मी कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते. अगदी छान असा सुटसुटीत हा भात झालेला आहे. साखर आणि गूळ मी थोडंसं जास्तच गोड केलेलं आहे, कारण मला खूप गोड पदार्थ खायला आवडतात. त्याच्यामुळे थोडासा चिकटपणा आलेला आहे त्याला, पण थोडीशी वाफ गेल्यानंतर तो आणखीनच सुटसुटीत होईल. तर व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला करून दाखवलेला आहे. गोड भाताचा व्हिडिओ, रेसिपी पूर्ण तुम्हाला मी करून दाखवलेली आहे. रेसिपी जर आवडली, हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मुसळधार पाऊस चालू झालेला आहे आणि त्याच्याच स्वागतासाठी मी हा गोडाचा भात केलेला आहे. रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.